एकट एकट जय मल्हार एकट एकट जय मल्हार एकट एकट जय मल्हार एकट एकट जय मल्हार एयरपोर्ट एयरपोर्ट बोलो मुंबई चलो एकट एकट बोलो 23 मार्च मुंबई चलो एयरपोर्ट एयरपोर्ट बोलो 23 मार्च मुंबई चलो. एक मिनिट. बांधवांनो, जय मल्हार. सध्या मराठवाड्यासह राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये आसमानी संकट आलंय. कुठं गारपीट, कुठं मुसळधार पाऊस. माझ्या लक्षात आहे, आपल्याही लक्षात असेल, 17 सप्टेंबरला जालन्याला आमरण उपोषण सुरू झालं आणि आपण 24 मार्चला एक सरकारसाठी इशारा मोर्चा बोलवला होता. आणि त्या काळातही सर्व सामान्य नागरिक, शेतकरी प्रचंड अशा अतिवृष्टीच्या संकटामध्ये होते. आणि उपोषणाचा बरोबर 8वा दिवस होता, 24 सप्टेंबर. आताही आसमानी संकटाचा काळ आहे. मला माहिती आहे, प्रत्येक माणसाच्या वेदना आहेत. फक्त धनगर नाही, तर माणूस सगळेच संकटात आहेत त्या भागामध्ये. माझा शेतकरी राजा हवालदिल झालाय. आणि मला माहिती, मी आज इथं उपोषणाला का बसलेलो माहितीये? खरं म्हणजे हा नवीन वर्षाचा दिवस, गुढीपाडवा आम्ही आनंदानं परिवारासोबत साजरा करतो. मला बरेच लोक म्हणले, दीपक भाऊ उपोषण सोडून द्या, लोक आले नाही. आणि लोक आले नाही म्हणून सरकारनं दखल घेतली नाही. मला माहिती आहे, मी जितका प्रामाणिक आहे त्याच्यापेक्षा कित्येक पट माझा समाज प्रामाणिक आहे. आणि समाजावर माझा अढळ विश्वास आहे. खरं म्हणजे मी आता आपल्याला फोर्स करायला नाही पाहिजे सध्या की आपण 23 मार्चला मुंबईत या, कारण आपण संकटात आहे, मला माहिती आहे. पण तरी सुद्धा बांधवांनो, एक संकट, एका दिवसाचं संकट, एका दिवसाचं आसमानी संकट, एका दिवसाची अतिवृष्टी, एका महिन्याचा, एका वर्षाचा दुष्काळ, याच्या वेदना, याचं दुःख किती होतं माणसाला. आज आपला धनगर समाज 7 दशकांपासून दुष्काळात आहे. बाबासाहेबांनी दिलेलं अमृतरूपी आरक्षण आम्हाला मिळालं असतं तर आमचा पिढ्यानपिढ्याचा उद्धार झाला असता. हे अमृत न मिळाल्यामुळं आमच्या कित्येक पिढ्या बर्बाद झाल्या. आमचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सगळंच नुकसान झालं. व्यावसायिक शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणून बांधवांनो, 70 वर्षाचं संकट दूर करायचं असेल तर एका दिवसाच्या संकटाला आपल्याला पहिले दूर करावं लागेल. गेल्या 7 दशकांपासूनचा आमच्यावरचा दुष्काळ, आमच्यावरची अतिवृष्टी, आमच्यावर 70 वर्षांपासून सतत चालू असलेली गारपीट, हे संकट जर आम्हाला दूर करायचं असेल तर या संकटाला सामोरं जात आम्हाला 23 मार्चला सकाळी 9 वाजेपर्यंत किंवा 23 मार्चला दिवसभरात ज्याला जसं जमल तसं आपण आझाद मैदानात पोहोचलंच पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला कळकळीची विनंती आहे. ज्या पद्धतीनं जालन्यामध्ये आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी, आमचे लेकरं शाळेच्या गणवेशात आले, हातात संविधान घेऊन, हातात पुस्तक घेऊन आले, त्याच पद्धतीनं आमचे लेकरं हातात संविधान घेऊन, हातात पुस्तक घेऊन इथं आलं पाहिजे.
दाखवा ना आमच्या लेकरांना मुंबईची चौपाटी, दाखवा ना आमच्या मुलांना या मोठमोठ्या बिल्डिंग्स, दाखवा आमच्या मुलांना मोठमोठ्या गाड्या, BMW, मर्सिडीज. त्यांना स्वप्न पडली पाहिजे की कधी काळी आम्ही या गाडीत बसलो पाहिजे, आम्ही या बिल्डिंग मध्ये राहिलो पाहिजे. आणि त्यांना कळलं पाहिजे की आमच्यासाठी किती जीव घेणा संघर्ष चालला. माझ्यासारख्या किती बांधवांनी आपला जीव धोक्यात घातला. समाजाचा किती संघर्ष चाललाय याची जाणीव त्या लेकरांना होणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना सुद्धा घेऊन या. या ठिकाणी आमचे सिल्लोड तालुक्यातले बांधव बसलेले आहेत. ते म्हणले भाऊ आमच्या सिल्लोड तालुक्यासाठी एक व्हिडिओ करा. आता सिल्लोड तालुक्यातले सगळ्या गावातले सगळे लोक मी ओळखतो, मलाही सगळे ओळखतात. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातले लोक ओळखतात. मला वाटतं सिल्लोड तालुक्यातल्या लोकांनी तर या आवर्जून या. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या बांधवांनी या. ज्यांनी मुंबई पाहिली त्यांनी या, ज्यांनी मुंबई नाही पाहिली तेही या. या ठिकाणी आमच्या आता पनवेल येथील बांधव आलेले आहेत. त्यांनी जेवण आणलंय आमच्यासाठी. दुपारा चेंबूर, मानखूर या भागातील बांधवांनी जेवण आणलं होतं. हे आमचे गोरेगावचे बांधव आहेत, गिरगाव. हे मुंबईच्या प्रत्येक भागातले बांधव, अंधेरी असेल, कळंबोली असेल, ठाणे असेल, घाटकोपर असेल. घाटकोपरच्या बांधवांनी आता आमच्या श्यामचा वाढदिवस इथं साजरा केला. ही पण एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्हीच नाही तर आमचा परिवार सुद्धा याच्यामध्ये सगळे सफर होतात. माझ्या मुली आलेल्या होत्या, परिवार आलेला होता. त्या मुलीचे पेपर असल्यामुळे त्यांना परत पाठवलं. परत येतील 23 तारखेला. तर प्रत्येक भागातल्या, मुंबईच्या विशेष करून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या परिचयाचे जे बांधव असतील, तुमच्या गावातले, तुमच्या परिसरातले, त्यांच्यापर्यंत पोहोचून हा मेसेज द्या. तुम्हाला यायला सोपं आहे. तुम्ही पाहिलंय आता महाराष्ट्रात गारपीट चालू आहे, दुष्काळ, संकट आहे. हातात आलेलं पीक, तोंडाशी आलेला घास आमच्या मायबाप शेतकऱ्याचा सगळा वायाला चाललाय. ती लोक येतील मला माहिती आहे, गॅरंटी आहे. ते ग्राउंड भरतील याची गॅरंटी आहे मला. पण तरी पण मर्यादा आहेत बाहेरून यायला. तुम्ही मुंबईचे लोक आहे. मुंबईच्या लोकांना सकाळी जेवण करून घरातून निघले की तुम्हाला यायला 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तासाच्यावर कोणता रस्ता नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही सहज येऊ शकता. संध्याकाळी घरी जाऊ शकता, घरी जाऊन जेवण करू शकता. आमचं नागपूर पासून येणारा सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, जळगाव, धुळे इकडून येणारे लोक रात्रभर प्रवास करून येतील. सकाळी इथं खायला मिळेल का नाही माहित नाही, आम्ही व्यवस्था करतोय. परत घरी का जातील माहित नाही. इथून आंदोलन एका दिवसात संपल का नाही माहित नाही. 2 दिवस थांबायचं काम पडत, इथं उपाशी राहावं लागतं का काय माहित नाही. पण तुम्ही परत वापस गेले संध्याकाळी, परत दुसऱ्या दिवशी जेवण करून येऊ शकता. म्हणून तुम्ही लोकांनी ताकदीनं इथे यावं. परत एकदा माझ्या सर्व सर्व मल्हार मावळ्यांना विनंती आहे की आपण ताकदीनं मुंबईत या. आता जर तुमची ताकद दिसली तर याचा काहीतरी परिणाम सरकारवर होऊ शकतो आणि काहीतरी आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणाचं होऊ शकतं. म्हणून आता बांधवांनो विचार करू नका. मला माहिती, मी ज्या ज्या भागात फिरलो, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव हा पट्टा असेल, हे सगळे बांधव ताकदीने येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात मी नगरला फिरलो, नगरचे लोक ताकदीने येणार आहे मला माहिती आहे. पण उर्वरित पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात मी गेलो नाही. तर त्यांच्यापर्यंत ह्या आमच्या वेदना जातात. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इकडं पालघर या पट्ट्यात मी गेलो नाही. पण त्या बांधवांपर्यंत हा आक्रोश जातोय.
त्यांना ह्या वेदना कळतात. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील धनगर आमचा मल्हार मावळा एक का होत नाही. मग कोणत्या गावातून एक असेल, 2 असेल, 100 असेल, प्रत्येक गावातला मल्हार मावळा 23 मार्चला मुंबईला येणार आहे. आणि जालन्यात मुसळधार पाऊस चालू होता, अतिवृष्टी झाली होती आणि माझ्या उपोषणाचा 8वा दिवस होता. 24 सप्टेंबरला या महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा जनसमुदाय जमला होता. आणि आजही भावांनो निसर्ग त्याच वळणावर आहे. आजही अवकाळी पावसाचा, गारपिटीचा सामना करत असताना माझ्या उपोषणाचा 8वा दिवस आहे 23 मार्च. आणि जो इतिहास 24 सप्टेंबरला घडला होता त्या इतिहासाला तोडण्याचं काम तुम्हाला करायचंय भावांनो. तुम्ही येईपर्यंत मी आहे मला माहिती आहे. मी शब्द दिलाय की इथून मुंबईतून जाणार नाही. काय केलं आम्ही? पंढरपूरला 16 दिवस उपोषण केलं. काय मिळालं? चॉकलेट. जालन्याला 16 दिवस उपोषण केलं. काय मिळालं? चॉकलेट. आश्वासन. मुंबईतून आश्वासन घेऊन, चॉकलेट घेऊन मी जाणार नाही. मी सांगितलंय हा लढा इथपर्यंत मी आणलाय. याचा शेवट करणं माझ्या हातात नाहीये. याचा शेवट करणं तुमच्या हातात आहे बांधवांनो. प्रकृती ढासळत चालली आहे. तर 23 मार्च पर्यंत मला काही होणार नाही मला माहिती आहे. आणि 23 मार्चला जर तुम्ही आले ना तर तुम्ही मला काही होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून यमदेव जरी इथं आला ना मी जाणार नाही. पण तुम्हाला यावं लागेल. तुम्ही आले तरच मी जिवंत इथून वापस जाईल. तुम्ही नाही आले तर काही खरं नाही. सगळेच परीक्षा पाहायला लागले. आसमानी संकट, इथे या मंत्रालयात बसलेलं आहे सुलतानी संकट. काय या सगळ्या संकटांवर मात करत जर तुम्ही मुंबईत आलात भावांनो तर जिंकलात. एकदा दाखवून द्या पुन्हा एकदा या महाराष्ट्राला, या देशाला मल्हार नावात ताकद काय. एक मल्हार आया म्हटलं ना गावाचे गाव खाली व्हायचे. या मराठेशाहीचा झेंडा आटके पार रोवला. त्या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती साजरी करून या लढ्याला सुरुवात केलेली भावांनो आपण. मल्हाररावांचं शौर्य, मल्हाररावांचा पराक्रम तुम्हाला घडवायचाय. पुन्हा तुम्हाला हे सिद्ध करायचंय. तुम्हाला हे दाखवून द्यायचंय की तुम्ही मल्हारराव होळकरांचेच वंशज आहे. जगज्जेत्या इंग्रजांना आपल्या पायाशी ज्यांनी लोळायला लावलं ना त्या महाराजा यशवंतराव होळकरांचे तुम्ही वंशज आहे. आणि काळजी करू नका, इथं कुणाचे हाल होणार नाही. कुणी उपाशी राहणार नाही. कारण जगात कुणालाही जमलं नाही ते लोककल्याणकारी काम, परोपकाराचं काम, दान धर्माचं काम, पुण्यदानाचं काम ज्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलं त्यांचे आम्ही वंशज आहे. त्यांचं पुण्यकर्म, त्यांचा दान धर्म हे आपल्याही वाट्याला येणार आहे. या मुंबईतले लोक आपल्याला मरू देणार नाही. तुम्ही येताना घरून चटणी भाकरी घेऊन या बांधून, लोणचं भाकरी घेऊन या. आम्ही आमचा प्रयत्न करतोय.
आमच्याकडे जे काय थोडाफार पैसा तुम्ही देताय त्यातून आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतोय. जालन्यात सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनं थोडंसं केलं होतं, थोडंसं. पण लोकांनी इतकं मोठं नियोजन केलं, एकही माणूस उपाशी गेला नाही, पाण्या वाचून हाल झाले नाही. मुंबईतही कुणाचे हाल होणार नाही. आणि मुंबई लोकांना जगवणारी आहे. अरे इथं करोडो लोक पोट भरतात आपलं. दररोज लाखो लोक बाहेरून येतात, त्यांचं पोट ही मुंबई भरते. ही मुंबई रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही उपाशी झोपू देत नाही. अरे आपण तर माणसं आहोत. एकही माणूस इथं उपाशी मारणार नाही, कोणाचे हाल होणार नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि राहिलो उपाशी तर काय होतंय, माझा 8वा दिवस असणार आहे 23 मार्चला आमरण उपोषणाचा. पाण्यावर मी पाण्यावर. आणि झालेच कुणाचे हाल, काय फरक पडणार आहे. अरे आम्ही 16 दिवस रक्त आटवलं. 23 मार्चला 8वा दिवस असणार आहे उपोषणाचा. 8 दिवस मी उपाशी असणार आहे. जर झाले हाल कुणाचे तर हरकत नाही. हे मी का सांगतोय, उद्या मला कोणी दोष देऊ नका. करा मनाची तयारी आणि निघा मुंबईकडे. करा नियोजन. गावोगाव बैठका घ्या, फोन लावा, सोशल मीडिया चालवा. मीडिया आपल्याला किती साथ देते हे तुम्ही पाहताय. त्याच्यामुळे आपली मीडिया, सोशल मीडिया, हे मोबाईलच आपलं हत्यार आहे. ही मोबाईलच आपली ताकद आहे. या मोबाईलचा वापर करा आणि एक इतिहास घडवा. भेटूयात एका ऐतिहासिक दिवशी. मल्हार मावळ्यांचा इतिहास मुंबईत घडला पाहिजे. पिवळं वादळ असं मुंबईत आलं पाहिजे की अख्खं जग हादरून गेलं पाहिजे. धन्यवाद. जय मल्हार. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो.